आपले मार्क्स किती आहे, आपले पर्सेंटाइल किती आहे, आपल्याला कट ऑफच माहीत नसतो आणि आपण कोणतेही कॉलेज आपण काय करतो, अप्लाय करतो आणि त्यानंतर आपल्याला फर्स्ट राऊंडला, सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला ऍडमिशन भेटेल नाही भेटेल हे माहितच नाही. सध्या जो ट्रेंड चालू आहे किंवा कोणत्या ब्रांचला कोणत्या विद्यार्थ्यांचा इंटेक किती आहे किंवा कोणती ब्रांच ट्रेंडमध्ये आहे, ह्या ट्रेंड्सवरती बेसिकली कट ऑफ डिपेंड करतो. कट ऑफ कसा डिसाईड केला जातो की आता मला समजा किती मार्क्सला किती कट ऑफ आहे हे मी कसं डिसाईड करतो? तुमच्यापासून खाली किती विद्यार्थ्यांना आहे, ओके, ह्याच्या बेसिसवरती एक रेशिओ काढला जातो. ते रेशिओच्या हिशोबाने पर्सेंटाईल ठरतं आणि ह्या पर्सेंटाईल वरती कॉलेजेसमध्ये ऍडमिशन होते. 70 to 80च्या रेंजमध्ये जर असतील किंवा 70च्या आसपास असतील तर त्या मुलांनी DTE अप्रूव्ड जे कॉलेजेस असतात तिकडे अटेम्प्ट करावं मोस्टली. तू सांगितलं मला की माझं फर्स्ट राऊंड मध्ये मला चांगलं कॉलेज भेटलं नव्हतं, तर त्याचं रिझन सांगू शकशील का की फर्स्ट राऊंडला का तुला चांगलं कॉलेज भेटलं नाही? आपली प्रथा पडली आहे की जसं कागद सुरू केल्यावर त्याच्यावरती श्री लिहावं, तसं कॅपचे जे फॉर्म्स आहेत ती लिस्ट भरताना आधी CIP भरावं अशी प्रथा पडलेली. तर ह्या प्रथेनुसार चालायला गेलो मी. सुरुवातीचे 5 COEP, त्याच्यानंतरचे 5 VIT, त्याच्यानंतरचे VIIT, असे भरत माझा फॉर्म 30 ते 40 युनिट्स पुढे गेला होता. ओके, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू IT वाला देव या युट्यूब चॅनलवरती. सो जसं की आपण आपली रिसेंटली जी सिरीज चालू आहे की CETचे मार्क्स झाल्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंगचे कॉलेजेस कसे घ्यायचे किंवा काय घ्यायचे, तर सगळ्यात मेन जी सध्याचे जे स्टुडंट करताय ते मेन चूक अशी करताय की आपले मार्क्स किती आहे, आपले पर्सेंटाइल किती आहे, आपल्याला कट ऑफच माहीत नसतो आणि आपण कोणतेही कॉलेज आपण काय करतो, अप्लाय करतो आणि त्यानंतर आपल्याला फर्स्ट राऊंडला, सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला ऍडमिशन भेटेल नाही भेटेल हे माहीतच नाही कोणाला. सो या टॉपिकवरती मी बोलण्यासाठी सोहमला इन्व्हाइट केला आहे आणि सोहम इन डिटेलमध्ये सगळं सांगेल की, आणि सोहमला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज भेटलं आहे. सो सोहमची जी काही फर्स्ट राऊंडमध्ये जी काही चूक झाली किंवा जे काही चुका झाल्या ते तुमच्यासमोर मांडणार आहे. सोहमचं जर सांगायचं झालं तर सोहम आता फायनल इयरला आहे इंजिनिअरिंगला. अनंतराव पवार या इंजिनिअरिंग कॉलेजला हा पुण्यामध्ये आहे आणि येस तो इंजिनिअरिंग चालू आहे लास्ट इयरला, तर तो आपल्याला इन डिटेलमध्ये सांगेल. सो त्याला सगळी प्रोसेस माहिती आहे, सो त्यानुसार तो सांगेल आणि आपण कट ऑफ कोणते कॉलेजेसला किती कट ऑफ आहे आणि तुम्हाला तुमचा कट ऑफ नुसार कोणतं कॉलेज भेटेल याविषयी पण आपण डिस्कस करूया. सो हा व्हिडिओ किंवा हा पॉडकास्ट लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट होणार आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वेलकम टू IT वाला देव सोहम. थँक्यू, इट्स माय प्लेजर सर. येस, तर सोहम ऍक्च्युली मला फर्स्ट क्वेश्चन हा विचारायचा आहे की CET म्हणजे काय आणि त्याचा कट ऑफ कसा ठरतो? CET बेसिकली इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी महाराष्ट्रामध्ये जी कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाते ती CET आणि त्याच्यासाठी कट ऑफ त्याचा दरवर्षी कॉलेजेसमध्ये ठरतो. प्रत्येक कॉलेजेसचा वेगळा कट ऑफ असतो आणि आता रिसेंटली कॅटेगरी वाईज पण तो डिस्ट्रीब्यूट होतो. तर कट ऑफ मध्ये असं असतं की सध्या जो ट्रेंड चालू आहे किंवा कोणत्या ब्रांचला कोणत्या विद्यार्थ्यांचा इंटेक किती आहे किंवा कोणती ब्रांच ट्रेंडमध्ये आहे, ह्या ट्रेंड्सवरती बेसिकली कट ऑफ डिपेंड करतो आणि जेवढं चांगल्या लेवलचं कॉलेज असेल तेवढा कट ऑफ हाय असतो असं कन्सिडर केलं. सो ऍक्च्युली हे कट ऑफ कसा डिसाईड केला जातो की आता मला समजा किती मार्क्सला किती कट ऑफ आहे हे मी कसं डिसाईड करणार? आता बेसिकली ज्यावेळेस एक्झाम दिली जाते, एक्झाम नंतर मार्किंग स्कीम येते, तर एक कॅटेगरी असते रॉ मार्क्स, म्हणजे त्या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क्स. तर रॉ मार्क्सच्या बेसिसवरती पर्सेंटाईल ठरतो की तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि त्याच्या बेसिसवर तुमच्या मार्क्स नंतर किंवा तुमच्या एवढे मार्क्स तुमच्यापासून खाली किती विद्यार्थ्यांना आहेत ह्याच्या बेसिसवरती एक रेशिओ काढला जातो. ते रेशिओच्या हिशोबाने पर्सेंटाईल ठरतं आणि ह्या पर्सेंटाईल वरती कॉलेजेसमध्ये ऍडमिशन होतं. जो पर्सेंटाईलचा रेशिओ, जे पर्सेंटाईलचा स्कोर आहे त्याच्या बेसिसवर कट ऑफ असतो. सो बेसिकली कॉलेजेसचा कट ऑफ सांगताना 99 पर्सेंटाईल असं सांगितलं जातं. तर ही पर्सेंटाईल जी कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्ट वरती कट ऑफ ठरतो. म्हणजे कॉलेजेससाठी 99च्या रेंज पासून ते अगदी 70च्या रेंज पर्यंत कट ऑफ असतात. तर मग ह्याच्यामध्ये असे स्टुडंटला क्युरियोसिटी असते की यार हे पर्सेंटाईल कसं कॅल्क्युलेट करतात, तर त्याचा काय फॉर्म्युला किंवा त्याचे काय हे आहे तुला म्हणजे माहित असेल तर सांगतो. आता बेसिकली पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करण्यासाठी एक रेशो वापरला जातो ज्याच्यामध्ये स्कोर केलेले मार्क्स, म्हणजे मला जेवढे मार्क्स मिळाले तर त्या माझ्या मार्क्स पासून खाली किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत तो नंबर डिवायडेड बाय किती मुलांनी ती एक्झाम दिली, इंटू 100. हा जो रेशो कॅल्क्युलेट होऊन येतो हा तुमचा पर्सेंटाईल असतो. तर ह्या पर्सेंटाईलला बेसिकली कन्सिडर केलं जातं, कारण रॉ मार्क्स न कन्सिडर करता एखादा मुलगा किती टॅलेंटेड आहे आणि त्यांनी त्या व्हॅल्यू मध्ये म्हणजे त्या रेसमध्ये तो कितपत पुढे हे त्या पर्सेंटाईल मधून दिसून येतं. बरं, आता काय होतं ना कधी कधी की कॉलेजेस फिक्स आहे आपले टॉप 10 आपण पुण्यामधले कॉलेज घेतलं तर VIT, VJIT, आपलं हे COP आणि हे MIT वगैरे ह्यांचे कसे की पर्सेंटाईल ह्यांचे चांगले म्हणजे 98+ आहेत. राईट. आणि एखाद्या कॅन्डिडेटला किंवा स्टुडंटला
समजा 73, 75 म्हणजे समजा पर्सेंटाईल पडले, तर ते पण काय करतात की COP वगैरे सगळे आधीचे कॉलेज हे टाकतात. राईट. पण मग काय होतं की फर्स्ट राऊंडला वगैरे नंबर लागत नाही किंवा काय होतं, मिस होतं. तर हे काय केलं पाहिजे बरं, ऍक्च्युअल मध्ये खरी प्रोसेस काय आहे आणि काय केलं पाहिजे स्टुडंट? एक्झॅक्टली. आता ज्यावेळेस मुलांचा पर्सेंटाईल डिक्लेअर होतो, करेक्ट, त्याची त्यांना व्हॅल्यू त्यांच्या स्कोर कार्ड मध्ये दिसते. बरोबर. त्याच्या हिशोबाने त्या वर्षीचा जो कट ऑफ लिस्ट आहे, जी PDF आहे, ती CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती डिक्लेअर होते. करेक्ट. तर त्या PDF ला एकदा त्यांनी गो थ्रू करावं. त्या PDF मधून जेवढी त्यांना माहिती गेन करता येईल की ह्या आपल्या पर्सेंटाईल रेंज मध्ये हे कॉलेजेस सूट करतात, त्या हिशोबात त्यातनं जे बेस्ट कॉलेज त्यांना वाटेल की लोकेशन वाईज, जसं पुणे लोकेशन मुलं जास्त प्रेफर करतात, लोकेशन वाईज बघू शकता किंवा त्यांच्या अवेबिलिटीनुसार. कारण काही मुलं जर रिमोट एरियातले आहेत तर त्यांच्या जवळपासचं कॉलेज कोणतं आहे, त्यांना जर पुण्यात शिफ्ट नाही व्हायचं तर त्यांच्या जवळपासचं चांगलं कॉलेज कोणतं आहे, त्या हिशोबाने ते कॉलेजेस बघू शकतात. किंवा एखाद्याची असेल इच्छा की त्याला फिक्स आहे मला ह्याच कॉलेजमध्ये जायचं आहे, आणि त्यांनी कट ऑफ चेक करत असताना जर त्याला हे आढळलं की आपलं ह्या कॉलेजमध्ये सूट करतो, तर त्यांनी फर्स्ट राऊंडलाच त्या कॉलेजला डिरेक्टली अप्लाय करावा, त्याचं इझिली ऍडमिशन होईल. बरं, आता काय ना पुण्यामध्ये चांगले कॉलेजेस आहेत. ओके. आणि जसं तू मेन्शन केलं की स्टुडंट खूप सारे पुण्यामध्ये करतात, तर काही असे एक्झाम्पल सांगू का पर्सेंटाईल नुसार हे कॉलेज आहे आणि त्यांचं ऑन एन ॲव्हरेज त्यांचं पर्सेंटाईल आहे, म्हणजे कट ऑफ नुसार, म्हणजे त्यांना आयडिया येऊन जाईल की अरे आपल्याला एवढे पर्सेंटाईल आहेत, मग आपण हे कॉलेज टाकलं पाहिजे की नाही. तर 98 किंवा 99 पर्सेंटाईलच्या पुढे COEP आणि VIT हे कॉलेजेस आहेत की जे इंजिनिअरिंग मध्ये टॉप मोस्ट कॉलेजेस कन्सिडर केले जातात. 99 पर्सेंटाईल असावा शक्य होता आता रिसेंटली कट ऑफच्या हिशोबाने, ज्याच्यासाठी COEP साठी अप्लाय करू शकतो. COEP मध्ये पण ब्रांचेस आहेत की त्याच्यात थोडंफार पॉईंट व्हॅल्यूनी चेंज होतं, आणि COEPचं तसं आहे. त्यानंतर 95 to 98 किंवा 99 ह्या कॅटेगरीमध्ये MIT आहे, त्यानंतर विद्यालंकार कॉलेज आहे. तर बरेचसे असे कॉलेजेस आहेत की जे ह्या रेंजमध्ये मोडतात. आणि काही स्टुडंट्सला जर ह्यापेक्षा खाली मार्क्स असतील, लाईक 70 to 80च्या रेंजमध्ये जर असतील किंवा 70च्या आसपास असतील, तर त्या मुलांनी DTE अप्रूव्ड जे कॉलेजेस असतात तिकडे अटेम्प्ट करावं मोस्टली, सो दॅट त्यांना त्यांच्या फील्डनुसार किंवा जी फील्ड सिलेक्ट करतात त्यानुसार चांगल्यातलं चांगलं. काही मुलं असं पण करतात की त्यांचं फर्स्ट प्रिफरन्स असतो की CNL कॉलेज, MIT कॉलेज, मित्र महाराष्ट्र MMCOE, त्यानंतर DY पाटील, हे जे आहेत ना JSPM, हे पण एक चांगले कॉलेजमध्ये मोडतात. त्यांचं पर्सेंटाईल नुसार आता समजा, म्हणजे माझा क्वेश्चन असा होता की जर मला समजा 70-80 मार्क्स पडले आणि हे जर मी जसं आता एक्झाम्पल सांगितलं की टॉप कॉलेजेस घेतले, तर मी त्याला जर अप्लाय केलं तर मला ते कॉलेज भेटेल का? चान्सेस फर्स्ट राऊंड मध्ये जास्त असतात, कारण फर्स्ट राऊंड मध्ये कोणत्याच कॉलेजची सीट भरलेली नसते, ऑल वॅकंट असतं. कम्पॅरेटिव्हली सेकंड राऊंड मध्ये जर तुम्ही त्या कॉलेजेसला अटेम्प्ट केलं, फर्स्ट राऊंडला न करता जर सेकंड राऊंडला करायला गेला, तर सेकंड राऊंडला निम्म्यापेक्षा जास्त सीट्स भरले गेलेले असतात. तर तिथे आपले चान्सेस 50% किंवा 40% कमी होतात. आणि त्याच कम्पॅरेटिव्हली जर थर्ड राऊंड साठी तुम्ही अटेम्प्ट केला, तर थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला ते कॉलेज भेटण्याचे चान्सेस अगदी 20 ते 30% होतो. माझा तुला सगळ्यात मेन एक आहे की जसं तू सांगितलं मला की माझं फर्स्ट राऊंड मध्ये मला चांगलं कॉलेज भेटलं नव्हतं, तर त्याचं रिझन सांगू शकशील का की फर्स्ट राऊंडला का तुला चांगलं कॉलेज भेटलं नाही आणि सेकंड राऊंडला तुला जे पाहिजे ते कॉलेज भेटलं? तर ह्या मागची सगळ्यात मेन गंमत अशी आहे की आपली प्रथा पडली आहे की जसं कागद सुरू केल्यावर त्याच्यावरती श्री लिहावं, तसं कॅपचे जे फॉर्म्स आहेत ती लिस्ट भरताना आधी COEP भरावं, अशी प्रथा पडलेली. तर ह्या प्रथेनुसार चालायला गेलो मी बेसिकली. मला सांगण्यात आलं होतं काही सिनियर्स कडून करताना की अशा फॉर्मॅटमध्ये भर. मग सुरुवातीचे 5 COEP, त्याच्यानंतरचे 5 VIT, त्याच्यानंतरचे VIIT, असे भरत भरत माझा फॉर्म 30 ते 40 युनिट्स पुढे गेला होता. त्यानंतर मला जे हवेत कॉलेजेस ते 30-40 घरं पुढे गेले होते. तोपर्यंत बाकी स्टुडंट ज्यांनी ते वरती टाकले, ज्यांनी ते सपोज 25 नंबरला टाकले, 21 नंबरला टाकले, त्यांना तिथे सीट अलॉट झाली होती. ती एक सीट जाणं म्हणजे माझ्यासाठी एक सीट कमी असणार. तर तो माझा गॅप वाढला फर्स्ट राऊंड मध्ये. आणि फर्स्ट राऊंड मध्ये मी जी चूक केली ती मी सेकंड राऊंड मध्ये सुधारली. मला आमचे एक सर आहेत, कोकाटे सर म्हणून, तर त्यांनी गाईड केले की ते म्हणले तुला जर इकडे जायचंच नाहीये, तुला जर माहितीये की ते आपलं होणारच नाहीये, कारण मला त्यावेळेस 74 पर्सेंटाईल होते, आणि ते म्हणले की मग तू 90 पर्सेंटाईलचं कॉलेज ठेवून काय करतोस, हे तर आपल्यासाठी व्हॅलिडच नाहीये, हे गृहाई धरूनच चालणार नाहीये, तिथं आपल्याला सीट भेटणं पॉसिबल नाही. मग त्यांनी ते कॉलेज रिमूव्ह करायला लावले. त्यानंतर ते मला फक्त म्हणले की तू 10 कॉलेजेस जे तुला आवडतात आणि जिथे तुझ्या आवडीची ब्रांच आहे आणि जिथे तुला वाटतंय की कट ऑफ नुसार तू बसतोस अशा लेवलची बघ, आणि ते 10 कॉलेजेस मधनं त्यात बेस्ट कोणतं आहे ते मी तुला सांगतो, त्या हिशोबाने आपण लिस्ट फिल करू. तर ती लिस्ट मी फिल केली आणि त्या अकॉर्डिंगली मला कॉलेज मिळालं. ग्रेट.
हे जे आहे ना, हे सगळ्यात म्हणजे मी आजच्या पॉडकास्टचं सगळ्यात मेन हे आहे की तुमचा कट ऑफ किती आहे, तुम्ही कुठल्या कॉलेजला अप्लाय करताय आणि तुम्हाला कुठलं एक अलोकेट होईल, तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. असं नाही आहे की तुम्हाला म्हणजे 90% पडले आणि तुम्ही डायरेक्टली 99चं COP वगैरे अप्लाय करताय, तर विनाकारण तुमचा फर्स्ट राऊंड तुमचा जाईल. मेन म्हणजे काय ना की फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडमध्ये सीट्स अवेलेबल असतात, जे तुम्हाला भेटले तर ते इम्पॉर्टंट आहे. नाही थर्ड राऊंडला जर गेले तुम्ही, जिथे सीट्स अवेलेबल आहे तुम्हाला तिथेच भेटतील. तुम्हाला ब्रांच आणि कॉलेज तुमच्यानुसार भेटणार नाही. सो फर्स्ट राऊंडमध्ये जसं की तू सांगितलं की फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज आणि ब्रांच ही 100% तुम्हाला भेटू शकते. बरेचसे काही स्टुडंट असतात की त्यांना ऑन अँड ॲव्हरेज मार्क पडतात, म्हणजे एक ॲव्हरेज आपण असं घेऊ की 70 to 90% तर त्यानुसार समजा किंवा 60 to 120च्या मार्क्सनुसार त्यांना जे काही पर्सेंटेज असेल तर त्यानुसार जर समजा त्यांना मार्क्स पडले तर काही मुलं कसं घरी टेन्शन घेतात, मला इंजिनिअरिंग करायचं होतं, मग आता मला कॉलेज चांगलं टॉप भेटणार नाही, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना ॲव्हरेज मार्क्स आहेत बट तरी त्यांना इंजिनिअरिंग मध्ये यायचंय आणि त्यांना करायचंय, तर एक तर ऑप्शन असा आहे की जर तुला आवडीचं कॉलेज भेटत नाहीये तर तुझ्यासाठी असा ऑप्शन असतो की तू रिपीट कर. बरोबर. इझिली सो दॅट नेक्स्ट इयर पुन्हा रिअप्लाय करून अभ्यास करून रिअप्लाय करून प्रोसिजर मध्ये पड किंवा तिथे हाय स्कोर येण्याचे चान्सेस असतात. आणि सेम टाइम एक ऑप्शन असाही राहतो की चांगली ब्रांच एखाद्या कॉलेजमध्ये, जिथं कॉलेज ॲव्हरेज आहे बट ब्रांच माझ्या आवडीची, जसं कम्प्युटर ब्रांच हवी आहे पण मग त्यासाठी थोडं सॅक्रिफाईस करावं लागतो, कॉलेजला थोडंसं मीडियम रेंजचे कॉलेजेस असतात तिथे अप्लाय करू शकतो. किंवा असंही करू शकतो जर लेस मार्क्स आहेत तर त्या मार्क्सच्या बेसिसवर कट ऑफ चेक करून त्यातनं बेस्ट कॉलेजेस अलॉट करून आपण अप्लाय करू शकतो. ओके, ग्रेट. म्हणजे तू व्यवस्थित सांगितलं. मी पण ते सांगेल की घाबरू नका, मार्क्स कमी असतील तर एक ट्राय करा, तुम्हाला तुमच्यानुसार ब्रांच आणि कॉलेज भेटतंय का, आणि जर ऍट द तुम्हाला कॉलेज नाहीच भेटलं तर मग तुम्ही रिपीटला चान्स घेऊ शकता. आपण ऍट द एंड येऊयात. सो मला सांगशील का तू जेव्हा समजा ब्रांच आणि कॉलेज ह्याच्यामधला जर डिफरन्स बघत होता, कधी कधी खूप असं होतं की यार आपण ब्रांच चांगली घेऊ का कॉलेज चांगली घेऊ, तर आपल्या पर्सेंटाईलनुसार आपण ब्रांच की कॉलेज हे कसं चूज करायचं? बेसिकली ब्रांच आणि कॉलेज याच्यामध्ये आपली चॉईस मॅटर करते. कारण जर चांगल्या रेंजचे मार्क्स असतील तर मी तर प्रेफर करेल की चांगल्या कॉलेजेसमध्ये जावा, कारण प्रेस्टिजियस कॉलेजेसमधून डिग्री ज्यावेळेस मिळते त्यावेळेस तो एक स्टॅम्प लागतो, नावाचा स्टॅम्प लागतो की तुम्ही ह्या कॉलेजमधून पास आउट. पण त्याच केसमध्ये जर ॲव्हरेज मार्क्स असतील तर त्या मुलांनी चांगली ब्रांच निवडावी, सो दॅट प्लेसमेंटच्या काळात त्याला प्रॉब्लेम येत नाही. इन केस जर मार्क्स आहेत 70 to 80च्या रेंजमध्ये आणि त्या स्टुडंटनी जर थोड्या लो लेवलची ब्रांच जी सध्या ट्रेंडिंगमध्ये नाहीये अशी सिलेक्ट केली तर त्याला 4 वर्षानंतर ज्या प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज येतात त्या केसमध्ये प्रॉब्लेम येतो. पण तेच जर त्याची ट्रेंडिंग ब्रांच असेल पण थोडं ॲव्हरेज कॉलेज असेल, लाईक AIML आहे, AIDS आहे, तर ह्या ज्या ब्रांचेस आहेत ह्याच्यामध्ये त्याचं एज्युकेशन झालं असेल तर त्याला 74 किंवा 75 किंवा 80% असून सुद्धा चांगली प्लेसमेंट. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच. आय थिंक तुम्हाला जे काही डाऊट्स होते की कट ऑफनुसार कोणतं कॉलेज भेटेल किंवा काय, तर त्यानुसार आणि कट ऑफ मेन कसा कॅल्क्युलेट करायचा सगळे इन डिटेलमध्ये, आणि जे काही सोमनी चुका केल्या ते तुम्ही करू नका, इतकं इन डिटेलमध्ये सांगितलं आहे. आणि जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला आणि तुमच्या फॅमिलीला पण हा पॉडकास्ट शेअर करा, कारण हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि थँक्यू सो मच सोम, तू आला आणि तू तुझे एक्सपिरियन्स शेअर केलं. सो थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यस, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला म्हणजे कट ऑफनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे किंवा काय, मी आणि सोम ट्राय करू की तुम्हाला रिप्लाय करायचा. सो यस, IT वाला थोडंसं सो थँक्यू. थँक्यू सो मच. सो थँक्यू.